असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। बीड जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि याचा फटका जो आहे सर्वसामान्य नागरिक असतील, वन्यजीव असतील याच्यासह शेतकऱ्यांनाही बसला आहे। मी सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे इथं आलेलो आहे। मात्र उन्हाचा पारा एवढा मोठा तीव्र झालाय की अक्षरशः कांदा करपून निघालेला आहे आणि कांदा नासलाय। त्यामुळे कांदा जो आहे ज्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे होतं, वजन वाढायला पाहिजे होतं, तिथं मात्र आता कमी होताना पाहते। शेतकरी जे आहेत ते हातबल झालेले आहेत आणि कांदा जो नासलेला आहे तो बाजूला काढण्याचं काम करतायत। साधारणतः जवळपास ज्या कांद्याला 35 ते 40 रुपये जो भाव यायला हवा, आता त्या ठिकाणी साधारणतः 10 ते 12 रुपये भाव येईल असं वाटतंय। माझ्यासोबत शेतकरी महिला आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। किती टन कांदा आहे आणि हे तुम्ही कांदा बाजूला काढताय, नेमकं काय करताय? 4 एकर होता, पण त्यात काही निघलंच नाही। पावसाने गेले, काही रोगाने गेले, काहीच नाही भेटलं आम्हाला त्याच्यात। आणि हा एवढं आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोच करणं गरजेचं आहे। त्यांच्या हातात राहिला आता एवढ्यात काय भेटल, काहीच अपेक्षा नाही आम्हाला की आम्हाला एवढे पैसे होते आणि तेवढे पैसे होते ना, असं आमच्या म्हणजे आमचं मन काहीच नाही सांगत, सगळं त्यांच्या हातात। उन्हामुळे कांदा किती खराब झालाय, उन्हामुळे एवढे निम्मे सुद्धा नाही निघत चांगले। एवढे कष्ट करून एवढे खत पाणी घालून आमचा काहीच फायदा नाही। साधारणतः आता किती रुपयाचं नुकसान, काय भाव मिळाला असता आणि आता काय भाव मिळाला? निम्मे सुद्धा नाही राहिले आम्हाला, आणि ह्यातून आणि किती जाते याचा बी नाही सांगता येत। दिवाळीपर्यंत सांभाळावं लागेल। कुठल्या बाजारात तुम्ही हा कांदा देताय, काय भाव आहे आता? काहीच नाही, 7 रुपये घेतात, काय अर्ध्याला 7 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये। आता तरी 20 आहे, काहीच नव्हतं आतापर्यंत, काहीच नव्हतं। नक्की हे हातबल झालेले शेतकरी आहेत आणि पाहू शकतो ज्या कांद्याचं जे वजन आहे साधारणतः 150 ते 200 ग्राम व्हायला पाहिजे होता, मात्र त्या कांद्याचं वजन उन्हामुळे केवळ 50 ग्राम झालेलं आहे। कड्या मार्केटमध्ये हा कांदा जाणार आहे। ज्या कांद्याला खरंच 50 रुपयेचा भाव मिळायला हवा, त्या कांद्याला आता 7 ते 8 रुपये भाव जो आहे तो मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे मेटाकुटीला आलेला आहे। आता सरकारनं आर्थिक मदत जाहीर करावी अशी हाक जी आहे ती शेतकरी करतात। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।